3 एप्रिलच्या RSS ऑर्गनायझर मधील लेखामुळे वाद निर्माण झालाय। भारतात कोणाकडे जास्त जमीन आहे, कॅथलिक चर्च विरुद्ध वक्फ बोर्ड वाद अशा आशयाचा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता आणि यावरून मोठी टीका झाली। कॅथलिक सर्वात मोठ्या गैरसरकारी जमीन मालक असल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला होता आणि यावरून उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांनी आरोप केले। या लेखावर विरोधी पक्षांकडून टीका झाल्यानंतर शनिवारी हा लेख संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आला। तर या ऑर्गनायझर मधील लेखामध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं, जो लेख आता काढून टाकण्यात आलाय, पण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजू। 3 एप्रिलच्या ऑर्गनायझर मधील लेखामुळे आता वाद निर्माण झालाय। भारतात कोणाकडे जास्त जमीन आहे या संदर्भातला हा लेख होता। कॅथलिक चर्च विरुद्ध वक्फ बोर्ड वाद अशा आशयाचा हा लेख होता। कॅथलिक संस्थांकडे 7 कोटी हेक्टर जमीन असल्याचा दावा या लेखातून करण्यात आला होता। कॅथलिक सर्वात मोठ्या गैरसरकारी जमीन मालक बनल्याचाही दावा ऑर्गनायझरच्या या लेखामधून करण्यात आला होता। जमिनीवर चर्च, शाळा, रुग्णालयासह अनेक संस्था उभ्या असल्याचे या लेखात म्हटलं होतं। मालमत्तेची एकूण अंदाजे किंमत ही सुमारे 20,000 कोटी रुपये इतकी होती। ब्रिटिशांमुळे चर्चसाठी जमिनी मिळाल्याचा दावाही याच लेखामध्ये करण्यात आला। विरोधी पक्षांकडून टीका झाल्यानंतर शनिवारी हा लेख संकेतस्थळांवरून काढून टाकण्यात आला। लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये जेव्हा वक्फ म्हणजे मुस्लिम समाजाच्या दान केलेल्या जमिनीविषयी ताब्यात घेण्याविषयी सरकारने याच्यावर चर्चा चालूत असतानाच या मासिकामध्ये छापून आलं ते ख्रिश्चन धर्मियांकडे वक्फपेक्षा अधिकच्या जमिनी आहेत। याचा दुसरा अर्थ असा की आता मुसलमानांच्या जमिनी झाल्या, आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात। वक्फ बोर्डाकडच्या जमिनी पहिल्या घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार। आणि मी तुमच्या लक्षात असेल, तुम्ही माझं रेकॉर्डिंग केलं असेल तर ते काढून बघू शकता की आता पुढची पायरी हे ख्रिश्चन कम्युनिटीकडे जेवढी जमीन आहे त्याच्यावरती घेतील, ती जमीन घेतील। त्याचं थोडं नाव बदलून अदानी ऑर्गनायझर केलं पाहिजे, कारण सगळ्या जमिनी आज खरं रामनवमी आहे आणि माझी हीच इच्छा आहे की जसं आपण काल पाहिलं की गेले 2 दिवस जेव्हा ट्रम्प एका बाजूला टॅरिफ वाढवत होता, हिंदुत्व असं सांगून मुस्लिम समाजाचं कौतुक करून वक्फ बोर्डच्या जमिनी त्या घेण्याचा प्रयत्न आणि अदानी देण्याचा प्रयत्न चालू आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचं शीख लोकांचे जमिनी घेणार आहेत, ख्रिश्चन लोकांची घेणार आहेत, जैन धर्माची घेणार आहेत। आणि आपली आजची इच्छा हीच आहे की आज रामनवमी आहे, आज भाजपनी जाहीर करावं की अयोध्या भूमीमध्ये जेवढे सगळे जमिनी लोधा किंवा अदानीला दिलेल्या आहेत त्या सगळ्या जमिनी घेऊन कार सेवकांना तिथे घरं बांधून द्यावी, ही माझी इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे।